हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जय श्रेण महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समुद्र प्रदक्षिणा याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याच जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर समुद्र प्रदक्षिणा म्हणजे काय? तर बोट किंवा जहाजाने जगभर समुद्रातून प्रवास करून च्या ठिकाणी येणे याला समुद्र प्रदक्षिणा म्हणतात. इंग्रजीत याला सर्कमनेव्हिगेशन म्हणतात. तर भारतातील प्रसिद्ध समुद्र प्रदक्षिणा पाहूया. त्यातील पहिली आहे कॅप्टन दिलीप डोंडे, पहिले भारतीय ज्यांनी एकट्याने बोटीतून जगाची समुद्र प्रदक्षिणा केली. बोटीचे नाव होते INSV महादेई. वर्ष 2009 ते 10, कालावधी 273 दिवस. पुढे आहे नेव्हीच्या महिला अधिकाऱ्यांची तरिणी मोहीम. 6 महिला नौदल अधिकारी INSV तारिणी बोटेने वर्ष 2017-18 पहिल्यांदाच भारतीय महिलांनी जगाची समुद्र प्रदक्षिणा केली. कालावधी 254 दिवस. पुढे पाहूया अभिलाष टॉमी, INSV थुरिया बोटीने एकट्याने प्रदक्षिणा, वर्ष 2018. पुढचा मुद्दा पाहूया. समुद्र प्रदक्षिणा का केली जाते? तर देशाचे नाव उंचवणे, भारताची सागरी क्षमता दाखवणे, संशोधन, हवामान, समुद्री जीव, नेव्हिगेशन यावर अभ्यास करणे, साहस, मानवी सहनशक्तीची परीक्षा, राष्ट्रीय अभिमान, मेक इन इंडिया, बोटी वापरणे. पुढचा मुद्दा आहे आव्हाने कोणती? तर मोठ्या लाटा, 15 ते 20 मीटर उंच लाटा, वादळे, हिंदी महासागर आणि दक्षिण महासागर धोकादायक आहे. एकटेपणा, महिने एकट्याने बोटीत राहावे लागते. तांत्रिक बिघाड, मध्येच मदत मिळत नाही. पुढचा मुद्दा आहे भारत सरकारची भूमिका काय आहे? तर भारतीय नौदल या मोहिमा आयोजित करते. INSV म्हणजे इंडियन नेव्हल सेलिंग वेसल. उद्देश आहे भारतमाला आणि ब्लू इकॉनॉमीला प्रोत्साहन देणे. पुढे पाहूया महत्त्वाची गोष्ट. तर समुद्र प्रदक्षिणा करणाऱ्यांना सर्कमनेव्हिगेटर म्हणतात. भारत आता जगातील अशा मोजक्या देशांपैकी एक आहे ज्यांनी यशस्वी समुद्र प्रदक्षिणा केले आहेत. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.